नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघणार आहोत। सुरुवातीची एक महत्त्वाची बातमी आहे छगन भुजबळ यांच्या संदर्भातली। छगन भुजबळ येवल्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी रवाना झाले। त्या संदर्भातली ही बातमी। भुजबळांच्या येवला दौऱ्याला सध्या मराठा संघटनेने विरोध केलेला आहे। मराठा समाजाच्या विरोधामुळे भुजबळांनी आपला मार्ग बदललाय। तर जे लोक म्हणतात गावात येऊ नका, तिथे जाणार नाही, अशी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतलेली आहे। मराठा आंदोलकांच्या विरोधामुळे छगन भुजबळ यांनी हा निर्णय घेतलाय। आपण ही दृश्य बघतोय। छगन भुजबळ येवला दौऱ्यासाठी रवाना झालेले आहेत। तर भुजबळांच्या येवला दौऱ्याला विरोध केला जातोय। ठिकठिकाणी त्यांचा विरोध करण्यासाठी काळे झेंडे घेऊन सध्या मराठा समाजाचे लोक उभे असलेले पाहायला मिळतात। तर दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ येवल्यासाठी रवाना झालेले आहेत। त्यांच्या गाड्यांचा वाहनांचा आपण हा ताफा बघतोय। छगन भुजबळ यांनी आपला नियोजित दौऱ्याचा मार्ग देखील बदलल्याची आता माहिती मिळते। मराठा समाजाच्या विरोधामुळे भुजबळांनी दौऱ्याचा मार्ग आता बदललेला आहे। येवल्यातील विंचूर चौफुलीजवळ निदर्शनं सुरू असल्यानं भुजबळांनी आपला मार्ग बदललाय। पिकांची पाहणी करण्यासाठी जळगाव नेऊर मार्गे सध्या भुजबळ जाताना पाहायला मिळतात। त्यांच्या वाहनांचा हा ताफा जाताना आपण पाहतोय। मराठा समाजाच्या विरोधामुळे भुजबळांनी दौऱ्याचा मार्ग बदलल्याची माहिती मिळते। महत्त्वाची बातमी, येवल्यातील विंचूर चौफुलीजवळ निदर्शनं सुरू असल्यानं छगन भुजबळ यांनी आपला मार्ग बदललेला आहे। पिकांची पाहणी करण्यासाठी जळगाव नेऊर मार्गे छगन भुजबळ जाणार आहेत। कारण मराठा समाजाच्या विरोधामुळे भुजबळांनी आपला हा सगळा मार्गच बदलला। आता चंदन पूजाधिकारी म्हणजे सहकारी आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। चंदन, आपण बघतोय सध्या दौऱ्याला सुरुवात झाली आहे, मात्र भुजबळांनी आपला मार्ग बदललाय। बघतोय दृश्यांमध्ये की रस्ता जो आहे तो सरळ विंचूरच्या दिशेने जात होता, मात्र विंचूर चौफुली या ठिकाणी काही मराठा आंदोलक जे आहेत ते काळे झेंडे दाखवण्याच्या तयारीत असल्यामुळे छगन भुजबळ यांच्या ताफ्याचा मार्ग जो आहे तो आता बदललेला आहे। जळगाव नेऊर या भागातून आता भुजबळांचा ताफा जो आहे तो पुढे मार्गक्रमण करतो आहे। नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी छगन भुजबळ आत्ताच काही वेळापूर्वी आपल्या कार्यालयातून निघालेले आहेत आणि पुढच्या काही वेळ छगन भुजबळ या संपूर्ण भागामध्ये अवकाळीमुळे ज्या पद्धतीचं नुकसान झालंय त्याची पाहणी करणार आहे। या दौऱ्याला गालबोट लागू नये, कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो भुजबळांच्या या दौऱ्यादरम्यान त्यांच्यासोबत असल्याचं बघायला मिळत आहे। यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असतील, समता परिषदेचे सगळे प्रदेशचे पदाधिकारी असतील आणि त्यासोबतच काही मराठा संघटनेचे देखील भुजबळ समर्थक असलेले काही लोक जे आहेत ते या ठिकाणी या दौऱ्यात सहभागी आहेत आणि त्याच्यामुळे या संपूर्ण दौऱ्यादरम्यान राजकारण आणू नये अशा पद्धतीचं एक भावनिक आवाहन जे आहे ते छगन भुजबळ यांनी काही वेळापूर्वी केलं होतं। या दौऱ्याच्या निमित्तानं ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी, त्यांचे पंचनामे तात्काळ व्हावेत असे आदेश आपण अधिकाऱ्यांना देऊ। मात्र त्यासाठी आपण त्या ठिकाणी जाणार आहोत, त्या सगळ्या लोकांच्या एकूणच दुःखावर फुंकर घालणार आहोत आणि या सगळ्या दौऱ्याला राजकीय वळण देण्याचा काही लोक जरी प्रयत्न करत असले तरी आपण त्याला भीक घालत नाही अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती भुजबळांनी घेतलेली आहे आणि त्यामुळे आपण बघतोय की छगन भुजबळ यांचा हा ताफा जो आहे तो आता येवला तालुक्यातल्या जळगाव नेऊर या भागातनं पुढे मार्गक्रमण करतो आहे। भुजबळांच्या या दौऱ्यामध्ये पोलीस बंदोबस्त जो आहे तो बघायला मिळतो आहे। आज सकाळपासूनच विंचूर चौफुली भागामध्ये काही मराठा संघटनेचे कार्यकर्ते जे होते त्यांनी या ठिकाणी काळे झेंडे दाखवण्याची तयारी केली होती। काळे झेंडे दाखवण्याची तयारी केलेली आहे। तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। आपण बघतोय सध्या हा दौरा सुरू झालेला आहे। ते दुसऱ्या रस्त्याने त्या गावाकडे गेलेले आहे। हा त्यांचा अट्टहास आहे आणि मराठा समाजाचा हा विजय आहे असं मी म्हणतो। एक मराठा काय सांगाल? मंत्री छगन भुजबळ असं म्हणतायत की ज्या गावात विरोध केला जातोय त्या गावात जाणार नाही। मंत्री भुजबळ साहेब यांना आमचे नम्र आव्हान होते की त्यांनी येवल्याचे जर ते स्वतःला लोकप्रतिनिधी समजत असतील तर त्यांनी सामान्य जनतेला सामोरे जायला पाहिजे होतं। आम्ही त्यांच्या स्वागतासाठी ही अंडरवेअर काळ्या रंगाची आणलेली होती। तर त्यांचा काल असा त्यांनी धमकी दिली होती येवलेकरांना की जर जो कोणी मला अडवेल त्याला 1 महिन्याची साधारण सजा होईल। तर आम्ही त्या सजेशी आणि त्यांच्याकडून करून घेणाऱ्या शिक्षेची वाट बघत होतो। भुजबळ साहेब, तुम्ही प्रयत्न करा आणि आमच्या सगळ्या येवलेकरांना तुम्ही जेलमध्ये टाका, परंतु आम्ही तुमचा कुठलाही जाती धर्मात द्वेष पसरवण्याचा किंवा तुमचा जो आत्ता जो कार्यक्रम चालू आहे एकमेव कार्यक्रम मराठा द्वेष आणि त्या मराठा देशातून येवल्यामध्ये जातीय आणि किमान आणि राज्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या जातीमध्ये दंगली लावण्याचा जो आपला प्रयत्न आहे तो आम्ही यशस्वी होऊ देणार नाही। प्रसंगी आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत। छगन भुजबळ असं म्हणतायत की मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही, मात्र ओबीसी समाजाला आरक्षणाला धक्का लागू नये। काय सांगा? नाही, विषय असा आहे की जर संविधानाच्या मार्गामध्ये जर कुणबी हे मराठा समाजामध्ये ऑलरेडी आहे
तर मग जे मराठा समाज तो शेतकरी तो कुणबीचे, मग त्यांना विरोधच करता येणार जवळ डायरेक्टली. म्हणजे जर विरोध करत नाही म्हणताना विरोध तो ऑलरेडी करताच आहे. त्यामुळे भुजबळ साहेबांना विनंती आहे की तुम्ही मराठा समाज कुणबी आहे आणि तो पूर्वीपासून शेती करतो. त्यामुळे भुजबळ साहेबांनी विनंती आहे की तुम्ही मराठ्यांना आरक्षणामध्ये तुम्ही विरोध करताय ती करू नये हीच आमची इच्छा आहे. आपण बघतोय की अशा रीतीने सकल मराठा समाज बांधव जे आहेत ते या ठिकाणी एकत्रित झालेत. मंत्री छगन भुजबळ यांच्या दौऱ्याला देखील विरोध करण्यात आला होता. मात्र विंचूर चौफुली येथे सकल मराठा समाज बांधव एकत्रित झाल्याने मंत्री छगन भुजबळ यांनी नियोजित मार्ग जो आहे तो बदलल्याचं या ठिकाणी समजत आहेत आणि सकल मराठा समाजाच्या वतीने घोषणाबाजी देखील करण्यात आली. कॅमेरा पर्सन प्रसाद सह मी चैतन्य गायकवाड, TV9 मराठी, येवला. तर आपण बघतोय छगन भुजबळ यांचा आज येवला दौरा. नुकसान झालेला आहे अवकाळी पावसामुळे आणि त्यामुळेच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन छगन भुजबळ आज पाहणी करणार आहेत. मात्र छगन भुजबळ यांच्या या दौऱ्याला मराठा समाजानं विरोध केलेला आहे. ठिकठिकाणी त्यांचा विरोध करण्यासाठी मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित असलेले पाहायला मिळतात. हातात काळे झेंडे देखील या सगळ्या मराठा कार्यकर्त्यांनी घेतलेले आहेत. तर दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ यांचा आजचा येवला दौरा आहे. मात्र त्यांनी आपल्या दौऱ्याचा नियोजित मार्ग आता बदललेला आहे. एखाद्या गावात 1-2 लोक जर असतील आणि त्याने ते टाकलं तर त्याचा बबरा फार मोठा होतो. पण त्या गावातले जे आहेत 98% लोक जे आहेत त्यांना हवं असतं की त्यांनी आम्ही त्यांच्याकडे जावं, बघावं, त्यांचे जे आहेत नुकसान जे आहेत काय तिकडे लक्ष द्यावं आणि जास्तीत जास्त जे आहे मदत त्यांना मिळवून द्यावी. त्यामुळे मी जायचं ठरवलं. तर एखाद्याने सांगितलं आमच्या इकडे नका, ठीक आहे नाही येणार, पुढे जाऊ. तर छगन भुजबळ आज येवला दौऱ्यावर आहेत आणि त्यांनी आपला नियोजित दौऱ्याचा मार्ग आता बदललेला आहे. कारण मराठा संघटनांकडून त्यांना विरोध होतोय. येवल्यातल्या विंचूर चौफुलीजवळ निदर्शनं सुरू असल्यानं त्यांनी आपला मार्ग बदललेला आहे. पिकांची पाहणी करण्यासाठी जळगाव नेऊर मार्गे सध्या छगन भुजबळांचा हा ताफा आपण जाताना बघतोय. यावेळेला त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त देखील तैनात आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या दौऱ्याला गालबोट लागू नये यासाठी पोलिसांचा हा अतिरिक्त फौजफाटा देखील भुजबळांच्या या सगळ्या दौऱ्यामध्ये उपस्थित असलेला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला विंचूर चौफुलीजवळ मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केलेली आहे. भुजबळांच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठीच मराठा कार्यकर्ते ते जमलेले आहेत. हातात काळे झेंडे घेतलेले आहेत आणि घोषणा भुजबळांच्या विरोधात केली जाते. तर दुसऱ्या बाजूला या दौऱ्याला गालबोट लागू नये, विरोध केला जाईल म्हणूनच हा दौरा आता नियोजित मार्गाने न जाता दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आला.